रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरच काही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. हा अपघात की घात अशा चर्चा देखील सुरू आहेत. अशातच अजित पवारांचे पुतणे आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनी देखील यासंबंधी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अशातच आज बारामतीमध्ये बोलताना युगेंद्र पवार यांनी म्हटलं की सीआयडीच्या तपासाला 1 महिना होऊन गेला. खूप अगोदर चौकशीसाठी त्यांना बोलवायला पाहिजे होतं. जे पुरावे आमच्या समोर येत आहेत, आम्ही ते पुरावे तुमच्या सर्वांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आम्हाला त्यात यश मिळाले असं वाटत आहे. ही चौकशी खूप अगोदर व्हायला पाहिजे होती असं वाटत आहे. फक्त लिअर जेट नको तर त्याची सर्वच विमान ग्राउंड झाली पाहिजे. त्या कंपनीच्या मालकावर आणि कंपनीच्या संचालकावर कारवाई झाली पाहिजे. चौकशी लवकरात लवकर पार पाडली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. एआयबीच्या अहवालाबाबत बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की मी घटनास्थळी सुरुवातीला पोहोचलो होतो. ज्या ठिकाणी विमानतळ आहे तो भाग दुष्काळी पडतो. जिथे पाण्याचा प्रश्न आहे, तुम्ही आज तरी त्या ठिकाणी गेला तरी त्या ठिकाणी तुम्हाला मोठी झाडी दिसणार नाही. जी आहे ती अगदी छोटीशी लहान झुडपं आहेत. सर्व प्रश्न आम्ही लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही लढत आहोत. प्राथमिक हा जो त्यांचा अहवाल होता त्याचं स्वागत असेल, पण खूप काही गोष्टी आहेत, खूप काही प्रश्न आमचे राहिलेले आहेत ज्याला उत्तर मिळालं नाही. लवकरात लवकर या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळावी. लोकांच्या मनात संभ्रम आहे, संशय आहे, नक्की काय झालं. महाराष्ट्राच्या जनतेला याचं उत्तर मिळावं असंही युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.